नमस्कार मंडळी, बघू शकता चिकन बिर्याणी किती सुंदर एकदम छान झाली आहे. तर चिकन बिर्याणी सगळ्यांनाच आवडते, पण मला आवडत नाही. माझ्या भावांना खूपच आवडते. तर चिकन बिर्याणी बाहेरून मागवण्यासाठी म्हटलं तर घरीच चिकन बिर्याणी बनवते, त्यांना इम्प्रेस करते. तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले. त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू आणि खडे मसाले ॲड केले आहेत. खडे मसाल्यामध्ये मी मोठी इलायची, दालचिनी, स्टारफूल, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी असे ॲड केलं आहे. आणि त्यानंतर मी हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि मटन मसाला ॲड करून छान प्रकारे मिक्स करून घेतलं. मंडळी माझ्याकडं दही अवेलेबल नव्हतं, म्हणून मी लिंबू ॲड केला आहे. तुम्ही दही ॲड करू शकता. नंतर मी दही ऑनलाईन मागून मी नंतर ॲड केलं होतं त्यामध्ये मी. तर बघू शकता छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्टही ॲड केलं आहे आणि पाऊण तास रेस्टला ठेवलं आहे. आता एका गॅसवरती मी 2 कांदे भाजून घेतले आहेत आणि टोमॅटो ॲड करून छान त्याचं वाटण तयार करून घेतलं. आता मी चिकनची ग्रेव्ही बनवत आहे. चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी गरम तेलामध्ये खडे मसाले ॲड केले, त्यामध्ये कांदा ॲड केला, नंतर अद्रक लसूण पेस्ट ॲड करून मसाले ॲड करून त्याची मी छान प्रकारे मसाला भाजून घेतला. नंतर मसाला भाजल्यानंतर चिकन ॲड करून घेतलं. चिकन हे पूर्णपणे शिजून नाही द्यायचे, फक्त 70 ते 80% शिजवायचं आहे. आणि त्या साईडला मी तांदूळही शिजत टाकले होते. साईडला गॅसवरती मी भात शिजवला होता. भात हा फक्त 80% शिजवायचा आहे. आता मी लेअर लावून घेते बिर्याणीसाठी. बघू शकते एका पातेल्यामध्ये मी खाली चिकनची ग्रेव्ही ॲड केली, त्यानंतर मी भात ना छान प्रकारे स्प्रेड केला आहे. तर बघू शकता भात स्प्रेड झाल्यानंतर त्यामध्ये मी कांद्याचा बरिस्ता बनवला होता, तो मी ह्यामध्ये ॲड केला आहे. नंतर मी चिकनचे पकोडे मी बनवले होते. तर चिकनचे पकोडे मी छान प्रकारे ॲड करून त्यामध्ये मी फूड कलर ॲड केला. आता मी फूड कलर 2 यूज केले आहेत, ग्रीन आणि ऑरेंज. नंतर कोथिंबीर, पुदिना माझ्याकडे नव्हता म्हणून मी पुदिना नाही ॲड केला. कोथिंबीर आणि केवडा वाटाणे ॲड करून मी छान प्रकारे लोखंडाचं हे ठेवून मी वेट ठेवून पातेलं बंद करून तव्यावर दम देण्यासाठी ठेवला होता. तर बघू शकता साईडने मी पिठाने एकदम पॅक केलं होतं. आता मी थोडंसं कुक झाल्यानंतर अर्धा तास एकदम स्लो गॅसवर मी दम देऊन घेतला आहे. बघू शकता एकदम छान प्रकारे बिर्याणी तयार झाली आहे आणि दिसायला एकदम सुंदर, एकदम छान दिसते. आता ही बिर्याणी बघून ना माझे अहो एकदम खुश झाले आणि ते एकदम इम्प्रेस झाले आणि गिफ्टही मिळालं मंडळी. तर मी एकदा ही माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये